hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge Kida. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026 रिझल्ट लागल्यानंतर आता इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर साठी कॅप राउंड्स म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचे राउंड्स आहेत त्याच्या डेट्स कधी डिक्लेअर होणार आहे प्लस कोणत्या डेट्स असणार आहेत एक्सपेक्टेड या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. ओके, तुम्हाला समजून जाणार आहे. तर बा MST CET चा सगळ्यात पहिले रिझल्ट लागलेला आहे. PCM PCB दोन्ही ग्रुप आणि दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट कम्प्लिटली डिक्लेअर झालेला आहे. तुम्हाला तुमचे पर्सेंटेज समजलेले आहेत. आता वेळ आहे तुम्हाला पुढे ऍडमिशन करण्याची वेगवेगळ्या कॉलेजेसला इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चरला. तर आता त्याचे जे शेड्यूल असते म्हणजेच कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, कोणत्या डेटला कोणता फॉर्म भरावा लागतो, कोणत्या डेटला कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागतं, याचे काही स्पेसिफिक शेड्यूल असते ते तुम्हाला फॉलो करावं लागते आणि ते फॉलो करून तुम्ही त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पुढे जात असता आणि एका पर्टिक्युलर कॉलेजला ऍडमिशन करत असता. तर ते शेड्यूल जे आहे ते नेमकं कधी सुरू होणार आहे इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर ते मी सांगणार आहे. आता महत्वाचं, इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर तिन्हीसाठी कॅपराउंडचं शेड्यूल कॅपराउंडच्या डेट्स एकच असणार आहे का, तर याचा आन्सर सांगतो नाही. याचं एक शेड्यूल नसणार आहे, एकच डेट्स या नसणार आहेत. इंजिनिअरिंग फार्मसी आणि BSc ऍग्रीला ऍडमिशन करण्यासाठी वेगवेगळ्या डेट्स इथं असणार आहेत आणि वेगवेगळ्या तारखा असून तुम्ही तिन्हीसाठी अप्लाय करू शकता. PCM PCB ग्रुपची तुम्ही एक्झाम दिली असेल तर चला मी तुम्हाला दाखवतो की कधी तुमचं कॅपराउंडची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. तर पहा, सगळ्यात पहिलं आपल्याला लास्ट इयरचं पाहावं लागणार. तर पहा, लास्ट इयर MST CET 2025 चा रिझल्ट लागलेला होता. कधी? तो म्हणजेच की 16 जूनला PCM ग्रुपचा. ओके, आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 17 जूनला PCB ग्रुपचा. म्हणजे आपण कन्सिडर करू की 17 जून या दिवशी रिझल्ट लागलेला आहे, कारण की लास्ट डेट आपण रिसेंटली कन्सिडर करत असतो. ठीक आहे, आता 17 जूनला रिझल्ट लागलेला होता कशाचा? PCB ग्रुपचा म्हणजे MST CET चा. ठीक आहे, आता पहा मग लास्ट इयर कधी कॅपराउंड सुरू झाले होते पहा. इथं सीईडच्या वेबसाईट वरती बघू शकता 2025-26 चे कॅपराउंडची आपल्याला लिंक आहे. इथं जसं आपण क्लिक करतो, इथं क्लिक केल्यानंतर पहा, इथं क्लिक केल्यानंतर ही पूर्णपणे पोर्टल आलेलं आहे. या पोर्टल वरती ऍडमिशनच्या ही साईट आहे. जसं की आपलं जे मेन सेक्शन आहे ते म्हणजेच की अंडर ग्रॅज्युएट. सगळ्यात पहिले इंजिनिअरिंगचं पहा सांगतो. BE BTech वरती जसं आपण क्लिक करतो, हे जे आपण पाहतो 2025-26चं पाहतो म्हणजे लास्ट इयरचं पाहतो कधी सुरू झाला तर पहा. याच्यामध्ये जसं आपण इम्पॉर्टंट डेट्स वरती जातो तर पहा आपल्याला समजते की इथे बघू शकता काय, फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऍडमिशन अकॅडमिक इयर. ओके, 2025-26 इथं बघू शकता कधी सुरू झालं होतं म्हणजे तुमचं कॅपराउंडचं शेड्यूल. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी ते म्हणजेच की 28 जूनला. म्हणजे आपण म्हणू शकता PCMचा 16 जूनला रिझल्ट लागला आणि त्यानंतर 28 जूनला इथं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं होतं. ठीक आहे, आपण कन्सिडर करता 17 जून. ओके, म्हणजे टोटल सीईटीचा रिझल्ट. तर 17 जून पासून 28 जून किती दिवस झाले? 11 दिवस. 11 दिवसानंतर इथं काय झालं होतं, रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट झाली होती इंजिनिअरिंग साठी. ओके, हे झालं इंजिनिअरिंग. आता अजून आपण पाहूया की फार्मसीसाठी कधी सुरू झालं होतं. खाली जसं ऑप्शन आहे या पोर्टलवरती पाहू शकता बी फार्मसी. बी फार्मसी त्याच्यावरती आपण क्लिक करतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स पाहू शकता. इम्पॉर्टंट डेट्स याच्यावर जसं आपण क्लिक करतो इम्पॉर्टंट डेट्स वरती पाहू शकता कधी सुरू झालं होतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन. डेट्स आहे इथं ते म्हणजेच की 7 जुलै 2025. ओके, 7 जुलै 2025 ला इथं सुरू झालं होतं. म्हणजे किती दिवसांनी सुरू झालं होतं? जवळपास होऊ शकता 13 आणि 7 20 दिवसांनी इथं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 20 दिवस म्हणजे जेव्हा रिझल्ट लागला तेव्हापासून 20 दिवस कन्सिडर केले तेव्हा इथं बी फार्म साठी ऍडमिशन प्रोसेस इथं स्टार्ट झाली होती. ओके, बॅचलर ऑफ फार्मसीच्या ऍडमिशनसाठी 20 दिवसांनी ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली होती. इंजिनिअरिंग साठी 11 दिवसांनी. आता ऍग्रिकल्चर साठी सांगतो मी तुम्हाला. तर पहा, ऍग्रिकल्चर साठी बघू शकता. ऍग्रिकल्चर साठी हे जे आहे जसं आपण इथं पाहिलं. ओके, ऍग्रिकल्चर साठी जर आपण पाहिलं तर ऍग्रिकल्चर, फार्मसी आणि इंजिनिअरिंग तिन्हीचं वेगवेगळं इथं राहत असते. ठीक आहे ना. फार्मसी मी तुम्हाला सांगितलं. ओके, सो इथं बघू शकता वेबसाईटचं इथं प्रॉब्लेम येतं, लोडिंगच होता इथं. तर त्यामुळे आपण एक काम करूया, जसं आपण गुगलवरती बघू शकता दिस वेबसाईट इज नॉट वर्किंग म्हणते. ओके, बघू शकता. तर आपण जसं इथं गुगलवरती पाहिलं की समजा MST CET 2025 ओके BSc ऍग्री. ओके,
रजिस्ट्रेशन डेट्स कॅप राऊंड. जसं आपण इथं सर्च केलं तर बघू शकता आपल्या इथं हे येते की डेट्स येतं आपल्याला. बघू शकता कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे कधी सुरू झाली होती तर मिड जून टू मिड जुलै. ओके, म्हणजे मिड जून टू मिड जुलै म्हणजे पाहू शकता लेट जुलै. ठीक आहे ना, म्हणजे जुलैमध्ये इथं काय झालं होतं, स्टार्ट झालं होतं. जुलै महिन्यामध्ये इथं जे आहे स्टार्ट झाली होती ऍडमिशनची प्रोसेस. ठीक आहे ना, म्हणजे आपण म्हणू शकतो की जे फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्येच म्हणजे त्या डेट्स मध्येच जवळपास म्हणू शकतो 10 ते 15 जुलैच्या दरम्यानच इथं काय झालं होतं, ऍग्रिकल्चरचं ऍडमिशन प्रोसेस कॅप राऊंड सुरू झाले होते, रजिस्ट्रेशन सुरू झाले होते. म्हणजेच काय की इंजिनिअरिंग फार्मसी वेगवेगळ्या डेट्स तुमच्या ऍडमिशन प्रोसेसचे जे डेट्स आहेत ते येत असतात. आता बघू शकता लास्ट इयर जो रिझल्ट डिक्लेअर झाला तो झाला 16 जूनला, 17 जूनला आणि या वर्षी 19 जूनला इथं रिझल्ट डिक्लेअर झालाय. मग आता इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर 2026 मध्ये कधी सुरू होणार आहे कॅप राऊंड, तर विद्यार्थी मित्रांनो या वर्षी सुद्धा याच डेट्स मध्ये तुमचे जे कॅप राऊंड आहे ते इथं सुरू होऊ शकतात. आज मी ते व्हिडिओ बनवत आहे ते आहे 29 जून, 29 जून आहे. अजून सुद्धा कॅप राऊंडचं शेड्यूल कोणत्याही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ऍग्रीसाठी नाही झालेलं डिक्लेअर. ओके, पण आता लवकरात लवकर कधीही अपडेट येऊ शकते कॅप राऊंड रजिस्ट्रेशन साठी. का, कारण की बघू शकता एक अपडेट इथं आपल्याला मिळाली आहे सीईटीच्या वेबसाईट वरतीच. ते म्हणजेच की पाहू शकता की इन्स्ट्रक्शन फॉर इन्स्टिट्यूट ओनली. म्हणजे इन्स्टिट्यूट म्हणजेच काय की जे तुमचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेससाठी इन्स्ट्रक्शन कशासाठी, तर रजिस्ट्रेशन प्रोसेस टू अप्लाय स्क्रुटिनी सेंटर फॉर कॅप प्रोसेस स्टार्टेड फॉर 2026-27. ओके, बघू शकता कॅप प्रोसेस इज स्टार्टेड फॉर 2026-27 म्हणजे कॅप राऊंडची प्रोसेस ते स्टार्ट होणार आहे. तर त्यासाठी जे कॉलेजेस आहेत त्यांनी अप्लाय करा. कशासाठी, तर SC म्हणजे स्क्रुटिनी सेंटरसाठी. म्हणजे जे तुम्ही विद्यार्थी आहात जेव्हा कॅप राऊंडला अप्लाय करता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असते तर तुम्हाला ऑफलाईन कॉलेजला एक ऑप्शन असते जाण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. तर त्यासाठी ते पर्टिक्युलर कॉलेज अप्लाय करावा असं हे नोटीस आहे. म्हणजेच आता प्रोसेस समजू शकता सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी अपडेट मिळणार आहे. जसे अपडेट येणार आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन वरती सेट करून ठेवा. इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी मी तुम्हाला कम्प्लिटली गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे पूर्ण कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट होती. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.